हैदराबाद येथील लेखक आणि कवी प्राध्यापक मोहम्मद मसूद अहमद यांच्या सोलापूर येथील आगमनाबद्दल सोशल विद्यालयाच्या उर्दू विभागातर्फे विशेष सत्कार प्राचार्य इजा तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला। प्रारंभी कुराण पठणानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। यानंतर सोशल महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर मोहम्मद शफी चोपदार यांनी पाहुण्यांचं स्वागत करत उर्दू विभागाचा गौरवशाली इतिहास सादर केला। यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मोहम्मद मसूद अहमद यांच्या 7 पुस्तकांचं प्रकाशन करण्यात आलं। प्रमुख पाहुणे प्राध्यापक मोहम्मद मसूद अहमद यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणालं की जगात यश कठोर परिश्रम करणाऱ्यांच्या पावलांवर पाऊल ठेवतं। याच वेळी यांनी विद्यार्थ्यांमध्ये दृढनिश्चय आणि धैर्य निर्माण करणाऱ्या कवितांचं वाचन करून विद्यार्थ्यांना प्रेरित केले। प्रमुख पाहुणे उर्दू मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक अय्यूब नल्लामंदू यांनी आपल्या भाषणात उर्दू विभाग प्रमुख आणि महाविद्यालयाचे प्राचार्य यांचं या अद्भुत कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल अभिनंदन केलं। असे कार्यक्रम मुलांमध्ये दृढनिश्चय आणि धैर्य निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असल्याचं सांगितले। सोलापूरचे तरुण कवी शेख आसिफ व अय्यूब मोहम्मद यांनी त्यांच्या कविता सादर करून विद्यार्थ्यांनी खूप दाद मिळवली। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इजा तांबोळी यांनी उर्दू विभागाच्या उत्कृष्ट कामगिरीचं कौतुक केलं। उर्दू विभाग सतत अशीच उत्तम कामगिरी करत राहावी अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली। प्रमुख अतिथी मसूद अहमद यांच्याकडून महाविद्यालयास भेट म्हणून मिळालेल्या पुस्तकांबद्दल आभार व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर अब्दुल कादिर बिजापुरे यांनी केलं तर डॉक्टर तस्नीम वड्डो यांनी आभार प्रदर्शन केले।